नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तामिळनाडू गव्हर्नमेंटने जे कोचिन शिपयार्ड आणि मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स सोबत जे MOU म्हणजे एका प्रकारचे ॲग्रीमेंट साईन केले आहे, या अपडेटला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेऊया की या MOUचा उद्देश काय आहे आणि या MOUच्या अंतर्गत कोचिन शिपयार्ड आणि मॅझगॉन डॉक या कंपन्या किती कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर कोचिन शिपयार्ड आणि मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्सची आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. तामिळनाडू गव्हर्नमेंट साइन MOUज म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग्स म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट विथ कोचिन शिपयार्ड मॅझगॉन डॉक फॉर ₹30,000 कोटी शिपयार्ड्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच कोचिन शिपयार्ड आणि मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्सची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, तामिळनाडू गव्हर्नमेंटने घोषणा केली आहे की 2 MOUज म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग्स साईन केले आहे शिपबिल्डिंग सेक्टरमध्ये. कोणासोबत? कोचिन शिपयार्ड आणि मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड सोबत. कशासाठी? स्टेट म्हणजे तामिळनाडू स्टेटमध्ये 2 ग्रीनफील्ड कमर्शियल शिपयार्ड्स इस्टॅब्लिश म्हणजे स्थापित करण्यासाठी. आणि मित्रांनो, इथे म्हणजे या प्रोजेक्टसाठी कंबाईन इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल 30,000 कोटी रुपयांचे. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की यामुळे 55,000 लोकांना जॉब मिळू शकते. आणि मित्रांनो, या 30,000 कोटी रुपयांच्या MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंगच्या अंडर कोचिन शिपयार्ड लिमिटेड ही कंपनी 15,000 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे कमर्शियल शिपबिल्डिंग यार्ड बिल्ट करण्यासाठी. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टमुळे अशी अपेक्षा आहे की 10,000 जॉब्स जनरेट होईल, ज्यामध्ये 4,000 डायरेक्ट आणि 6,000 इनडायरेक्ट जॉब राहतील. तसेच मित्रांनो, या 30,000 कोटी रुपयांच्या MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंगमध्ये मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही कंपनीसुद्धा 15,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे प्रीमियर वॉर शिपबिल्डिंग यार्डमध्ये. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की यामुळे 45,000 लोकांना जॉब्स मिळेल, ज्यामध्ये 5,000 डायरेक्ट आणि 40,000 इनडायरेक्ट जॉब राहील. आणि मित्रांनो, हे MOU गुजरातमध्ये एका इव्हेंटमध्ये साईन झालेले आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की तामिळनाडू गव्हर्नमेंटने कोचिन शिपयार्ड लिमिटेड आणि मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या 2 कंपन्यांसोबत जवळपास 30,000 कोटी रुपयांचे MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग्स साईन केले आहे. आणि मित्रांनो, नंतर आपण बघितले की या MOUच्या अंडर प्रोजेक्टसाठी कोचिन शिपयार्ड लिमिटेड 15,000 आणि मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड सुद्धा 15,000 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण कोचिन शिपयार्ड लिमिटेड आणि मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर करंटली या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.22%, FISची होल्डिंग आहे 2.57%, DISची होल्डिंग आहे 5.21% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11%. आणि मित्रांनो, जर आपण फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचे नंबर इयर ऑन इयर बेसिसवरच कम्पेअर करायचे असते. आणि मित्रांनो, जर आपण नेट प्रॉफिट बघितला आणि तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. आणि मित्रांनो,
जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 7,827 कोटी रुपये. या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 9,467 कोटी रुपये आणि या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 11,432 कोटी रुपये आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 1,119 कोटी रुपये. 2024 फायनान्शियल इयरमध्ये होता 1,937 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 2,414 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 7,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि जर लॉंग टर्म बोरोइंग बघितली तर ती लॉंग टर्म पिरियडपासून झिरोच आहे. तसेच मित्रांनो, जर आपण शॉर्ट टर्म बोरोइंग बघितली तर ते सुद्धा लॉंग टर्म पिरियडपासून झिरोच आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो सुद्धा लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 16,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि जर आपण कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते करंटली आहे 0. आणि मित्रांनो, जर आपण कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघितली तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.91%, FISची होल्डिंग आहे 3.87%, DISची होल्डिंग आहे 6.33% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 21.90%. आणि जर आपण या कंपनीची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे. आणि या कंपनीचे नंबर सुद्धा मित्रांनो इयर ऑन इयर बेसिसवर कम्पेअर करायचे असतात. आणि जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. आणि जर पूर्ण फायनान्शियल इयरचे परफॉर्मन्स बघितले तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 2,365 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 3,830 कोटी रुपये आणि पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती जवळपास 5,000 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 305 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 783 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 827 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 5,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि जर कंपनीची आपण लॉंग टर्म बोरोइंग बघितली तर ते जवळपास 25 कोटी रुपये आहे आणि जर शॉर्ट टर्म बोरोइंग बघितली तर ते आहे 46 कोटी रुपये. आणि जर कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो आहे 3,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि जर कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ती आहे 0. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की तामिळनाडू गव्हर्नमेंटने मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि कोचिन शिपयार्ड लिमिटेड या दोन कंपन्यांसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग्स साईन केले आहे. आणि या ॲग्रीमेंटच्या अंडर मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि कोचिन शिपयार्ड लिमिटेड या दोन्ही कंपन्या प्रत्येकी 15,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स आणि कोचिन शिपयार्ड लिमिटेड या दोन्ही कंपन्याची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही
त्या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.